मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल? महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर. धनंजय मुंडे म्हणाले, अक्का सगळा खर्च माझा. वाल्मिक कराड प्रकरणामुळे मंत्रिपदापासून राजकारणापासून काहीसे दूर असलेले राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळेस एका शेतकरी महिलेनं मुलीचं लग्न दिवाळीत आहे, कसं करणार असं सांगत डोळ्यातून अश्रू काढले. यावर धनंजय मुंडे यांनी, तुमच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी माझी, मी सगळा खर्च करेन आणि ठरलेल्या वेळेत तिचं लग्न लावून देईन असं आश्वासन दिलंय. बीड जिल्ह्यात एकीकडे अजित पवार पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे धनंजय मुंडे देखील परळी मतदारसंघात पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. परळी तालुक्यातील तेलसमुख, बोरखेड, ममदापूर आदी गावामधील अतिवृष्टी, नुकसान आणि पूरपरिस्थितीची मुंडे आज पाहणी करत आहेत. दरम्यान तेलसमुख येथील एका शेतातील कापसाच्या उभ्या पिकाचं पावसानं नुकसान केलं. या शेतकऱ्याच्या मुलीचे दिवाळीत लग्न ठरले, परंतु या आसमानी संकटामुळे हे लग्न कसं करावं असा प्रश्न या कुटुंबासमोर होता. धनंजय मुंडेसमोर या महिला शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली. यावेळी मुंडे यांनी, शेतीच्या नुकसानीसाठी शासन आपली मदत करेल, पण मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, ठरलेल्या वेळीच लग्न होईल. या लग्नाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतो असं सांगत आधार दिलाय. काय करायचं म्हणून आम्हाला कळालं. आमचा कडबसू देऊ वाहून गेला. एक 2 लाख रुपये खर्च झाला. आता तुम्हीच मदत करता. मी तर मदत करतो, लग्नाला सुद्धा मदत करतो. तुम्ही काळजी करू नका, फक्त चिंता करू नका या सगळ्या गोष्टीची. आमच्यासारखे आहेत, सगळी मदत करतील, लग्नाची मदत करतील. पाय ठेवून काम करते. ठीक आहे आका, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहेत ना, आम्ही आहेत, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. 3 मुली आहेत. आता जे दिवाळीला लग्न ठरवलंय त्याच्या बाबतीत बिलकुल हायगाय करू नका. मी सगळ्या गोष्टी करून देईल लग्नाच्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.